मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. हरिवंशराय बच्चन यांच्या या ओळी मध्यंतरी अमिताभ बच्चन यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलून दाखवल्या आणि खूप छान एक्सप्लेनसुद्धा केल्या. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडते, आपल्या इच्छेप्रमाणे घडते, तेव्हा आपण खूप आनंदित असतो. आणि तीच गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तर आपल्याला खूप वाईट वाटतं, चिडचिड होते, डिप्रेस होतो. पण त्यावेळी जर आपण असा विचार केला की आपल्या मनाविरुद्ध झालंय म्हणजे हे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे घडत असेल, मग जर त्याचीच अशी इच्छा असेल तर आपण नकारणारे कोण? आणि मग ते स्वीकारणं आपल्यासाठी खूप सोपं होतं. खरोखरच त्यात त्याची इच्छा असेल आणि आपल्यासाठी काहीतरी चांगलं होणार असेल असा विचार केला की आपली सगळी चिडचिड, आपला राग क्षणात दूर होतो. आपले सुद्धा आजी आजोबा एक वाक्य बोलायचे की जे घडतं ते चांगल्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठी. आणि आपल्याला सुद्धा अनेक वेळा आयुष्यात हा अनुभव येऊन जातो की अमुक वेळी आपल्याला अजिबात न आवडलेली घटना, आपल्याला अजिबात न पटलेली गोष्ट भविष्यात आपल्याला जाणवतं की तेव्हा ते तसं घडलं होतं, तेच बरोबर होतं आणि आपल्यासाठी हिताचं होतं. मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा.